कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर हे गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत। अद्यापही त्यांचा कोणताही ठाव ठिकाणा लागलेला नाहीये। या प्रकरणामध्ये पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप पिळणकर कुटुंबांकडून करण्यात येतोय। बघूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। कोल्हापुरात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती। कोल्हापुरातील पाटगावचे माजी सरपंच 2 महिन्यांपासून बेपत्ता। महेश पिळणकर यांचं झालं तरी काय? भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत। मात्र इतका कालावधी उलटूनही त्यांचा काहीही मागमूस लागलेला नाही। यामुळे पिळणकर कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। महेश पिळणकर नेमके कुठे आहेत हाच प्रश्न कुटुंबियांना सतावतोय। दररोज कुटुंब त्यांच्या परतीची वाट पाहत आहे। जानेवारीला ते घरातून रात्री 9 वाजता गेले आणि त्यांची गाडी आमचं शेत आहे एक 2 किलोमीटरच्या अंतरावर, तिथे गाडी सापडली आहे। खरं त्यांचं काहीही असं नाही, बाकी कोणतीच वस्तू वगैरे काही सापडलेलं नाही आहे। आणि पोलिसांनी सगळ्या बाजूनी तपास केलाय, खरं अजून त्यांच्या हातात ठोस काहीच नाही आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं तपास करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। याच मागणीसाठी संविधान हक्क संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरातील दसरा चौकात निदर्शनं करण्यात आली। या आंदोलनात पिळणकर कुटुंबासह विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। तर या प्रकरणात पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप कुटुंबानं केला आहे। 11 तारखेला एक ढोरं राखायला जाणाऱ्याला काहीतरी असं जळलेलं आढळलं हे जंगलामध्ये, त्यांच्या गाडीपासून 200-300 मीटर अंतरावरती। मग त्याची पुढच्या दिवशी फॉरेन्सिक टीम येऊन त्याची तपासणीसाठी सगळे सॅम्पल्स घेऊन गेले। तरी 2 महिने झाले तरी पण अजून ते फॉरेन्सिक रिपोर्टबद्दल ते इनकन्क्लुसिव्ह असं सांगतात आम्हाला। आणि मुंबईला किंवा कुठे पुढे पुण्याला पाठवायचं असेल तर त्यांच्याकडे रिझर्वला सॅम्पल नाही आहेत असं आम्हाला त्यांनी सांगितलं। आणि 2 महिने झाले तरी पण अजून असं ठोस असं काही मिळालं नाही। प्रत्येक दिशाने तपास चालू आहे। त्यांचे काय मित्रमंडळीसोबत किंवा राजकारण सगळे दिशाने आमचा तपास चालू आहे। आणि कोणालाही आम्ही म्हणजे कुठलाही आज त्यांचे जे नातेवाईक होते त्यांच्याकडून पण मुद्दा तोच विचारला की कोणा आणखी आपले काय शंका असेल तर ते पण आम्हाला सांगा, त्या दिशेने पण आम्ही तपास करू। तर आमची तपास जी आहे प्रत्येक दिशाने चालू आहे। कोल्हापुरात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती होते का असा सवाल यामुळे उपस्थित केला जातोय। या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रशासनावर टीका केली आहे। काँग्रेस पक्षाचे माजी सरपंच 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्षाने देखील आवाज उठवावा अशी मागणी करण्यात येते आहे। महाराष्ट्रामध्ये राजकीय सुरक्षितता राहिलेली नाही। बीडच्या घटनेकडे जर महाराष्ट्रात आपण बघितलं तर अनेक सरपंचांचं जीवन हे धोक्यात आलेलं आहे। मग या गोष्टीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रह खात आहे, त्याने गंभीरपणे त्याला बोललं पाहिजे। एखादी वाईट घटना घडल्यानंतरच त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं हे काही योग्य नाही। महेश पिळणकर गेली 2 महिने पोलिसांना मिळत नाही आहेत, पोलीस तपास म्हणावं तसा तपास करत नाही आहेत, म्हणून SITची पण आम्ही मागणी केली। आणि आम्ही कालपर्यंत पोलिसांना भेटत होतो। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही या प्रकरणामध्ये सगळं काही तपासलं पण आम्ही निरुत्तर झालेलो आहोत, त्याच्यामुळं त्यांच्या कुटुंबियांना ते उत्तर देऊ शकत नाहीत, या कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेला उत्तर देऊ शकत नाहीत। आणि त्याच्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की लोकशाही या देशामध्ये, या राज्यामध्ये, कोल्हापुरामध्ये राहिलेली आहे की नाही। अशी कुठली कारवाई किंवा जर का एखादा सरपंच तिथे मिसिंग असेल, नक्कीच त्याची तक्रार दाखल असेल। त्यांना आम्ही शेवटी सरपंच एक त्या गावाचं एक लोकप्रतिनिधित्व करत असतात, नाही तर तरी त्यांचा अनुभव बघता जर का त्यांना कुठली जीवाचा धोका वगैरे असेल, काही शंका असेल, त्यांच्या कुटुंबियाने समोर यावं। नक्की त्या दिशेने आम्ही चौकशी करून त्याच्यावर आम्ही कारवाई करू। महेश पिळणकर यांचं नेमकं काय झालं याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही। यामुळे कुटुंबियांमध्ये अस्वस्थता आहे। पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे, अन्यथा या प्रकरणातील गूढ अधिक वाढण्याची शक्यता आहे। आणि त्यातच एखादा माजी सरपंच 2 महिने बेपत्ता असेल आणि त्याचा ठाव ठिकाणा लागत नसेल तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही ही गंभीर बाब आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।